नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर पूरग्रस्ती परिस्थितीमध्ये ज्या शेतकरी मित्रांचं नुकसान झालेलं होतं, ते पिकाचं नुकसान झालेलं होतं, शेतीचं नुकसान झालेलं होतं, अनेक शेतकरी मित्रांचे जे जनावर आहेत तर ते जनावरसुद्धा याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते। तर अशा शेतकरी मित्रांसाठी जे रिलीफ पॅकेज आहे तर ते रिलीफ पॅकेज राज्य सरकारने नुकतंच घोषित केलेलं होतं आणि त्याचा शासन निर्णयसुद्धा आज राज्य सरकारने 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेला आहे। मित्रांनो, गेल्या बऱ्याच दिवसापासून सर्व शेतकरी मित्र या शासन निर्णयाची वाट पाहत होते। अखेर हा शासन निर्णय रिलीज करण्यात आलेला आहे। चला तर पाहूया या शासन निर्णयामध्ये कशा पद्धतीने जी मदत आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। काय काय मदत राज्य सरकारने या शासन निर्णयामध्ये दिलेली, अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस कॉन्फरन्स केली होती, तर तेव्हा त्यांनी ओव्हरऑल डिटेल्स याबाबत सांगितले होते की कोणत्या शेतकऱ्याला कशा पद्धतीने जे नुकसान भरपाईची रक्कम आहे तर ती दिली जाणार आहे। परंतु एक शासन निर्णयामध्ये हे ठोसपणे असतं, म्हणून शासन निर्णयामध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने रक्कम नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, त्याचबरोबर कोणत्या गोष्टीने जी रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे याची सविस्तर माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर नेहमी आणत असतो। तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार म्हणतं की राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे। यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्याची कारवाई करण्यात येत आहे। विभागीय आयुक्तांकडून व कृषी विभागाकडून नुकसानबाबत प्राप्त तपशीलनुसार जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 253 तालुक्यांमधील शेतीपीक, शेतीजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार हे जे रिलीफ पॅकेज आहे तर साधारण 31,000 कोटीचं रिलीफ पॅकेज राज्य सरकार देत आहे बाधित शेतकऱ्यांसाठी। आता कशा पद्धतीने ही जी भरपाई रक्कम आहे तर ती भरपाई रक्कम देण्यात येणार आहे, तर आपत्ग्रस्त मृत्यू व्यक्तींच्या कुटुंबियांना देय म्हणजे 4 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत, जरी ज्या परिवारामधील कोणी व्यक्ती गेलं असेल तर अशा कुटुंबाला 4 लाख रुपयाची रक्कम ही देण्यात येणार आहे। त्यानंतर अवयव अथवा डोळे निकामी झालेल्या देय आर्थिक असणारे ते 40 ते 60 व अपंगत्व जरी आलास तर त्याला 75,000 रुपयाची रक्कम ही मिळणार आहे। त्यानंतर 60% जास्त जरी अपंगत्व कोणाला आलं असेल तर त्यांना 2.5 लाख रुपयापर्यंतचं जे रक्कम आहे तर ती देण्यात येणार आहे मित्रांनो। त्यानंतर पूर्ण नष्ट झालेल्या पक्क्या आणि कच्च्या घरांसाठी 1,20,000 ते 1,30,000 रुपयेपर्यंतची आर्थिक मदत ही दिली जाणार आहे। त्यानंतर पडझड झालेल्या घरांसाठी किमान 15% रक्कम तर ती देण्यात येणार आहे। त्यात प्रति घर पक्क्या घरांसाठी 6,500 आणि 4,000 प्रति घर कच्च्या घरांसाठी असणार आहे। त्यानंतर तुमची जरी झोपडी उद्ध्वस्त झाली असेल तर 8,000 रुपये प्रति झोपडी मिळणार आहे आणि गोठा उद्ध्वस्त झालेला असेल तर 3,000 रुपये प्रति गोठा तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मृत्यू जनावरांसाठी, जरी तुमचे जनावरे दुधाळ जनावरे असतील तर त्यांना 37,500 प्रति जनावर एवढी आर्थिक मदत ही दिली जाणार आहे। त्यानंतर ओढकाम करणारी जनावरे ज्यात आपले बैल वगैरे येतात यांना 32,000 रुपये प्रति जनावर रक्कम ही दिली जाणार आहे। त्यानंतर लहान जनावरे त्यांना 20,000 रुपये प्रति जनावर रक्कम मिळणार आहे। त्यानंतर शेळी मेंढी 4,000 रुपये प्रति जनावर मिळणार आहे आणि जरी तुमचं कुक्कुटपालनचा व्यवसाय उद्ध्वस्त झालेला असेल या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये तर तुम्हाला 100 रुपये प्रति कोंबडी रक्कम ही दिली जाणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेती पिकांच्या नुकसानासाठी काय करण्यात आलेलं आहे तर जिरायत पिके यात रुपये 8,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला ही रक्कम दिली जाणार आहे। म्हणजे 3 हेक्टरपर्यंत तुम्हाला अनुदान, 3 हेक्टरपर्यंत तुम्हाला ही जी मदत आहे तर ती दिली जाणार आहे 8,500 रुपये प्रति हेक्टरने मित्रांनो। त्यानंतर आश्वासित सिंचनाखाली म्हणजे बागायत पिके असतील तर त्यांना 17,000 रुपये प्रति हेक्टर हे दिलं जाणार आहे। हे सुद्धा 3 हेक्टरच्या मर्यादित तुम्हाला ही रक्कम दिली जाणार आहे। त्यानंतर बहुवार्षिक पिके ज्यात तुम्हाला 22,500 प्रति हेक्टर हेही 3 हेक्टरच्या मर्यादित तुम्हाला ही रक्कम दिली जाणार आहे। तर अशा पद्धतीने शेती पिकाच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो।
त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतजमिनीचे सुद्धा नुकसान झालेलं आहे। तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी काय क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे, तर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे यात 18,000 रुपये प्रति हेक्टर पैसे तुम्हाला दिले जाणार आहे। त्यानंतर दरड कोसळणे, जमीन खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर दिलं जाणार आहे। मित्रांनो, तुमची जरी जमीन वाहून गेली असेल, जमीन खराब झालेली असेल, ती जमीन आता शेती करण्यासारखी नसेल मित्रांनो, तर अशा जमिनीसाठी राज्य सरकार 47,000 प्रति हेक्टर देणार आहे आणि मनरेगामधून तुम्हाला 3 लाख रुपयेपर्यंतची मदत ही दिली जाणार आहे। असे एकूण 3.5 लाख रुपयाची मदत तुम्हाला प्रति हेक्टर मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर ज्या शेतकरी मित्रांना आपल्या मत्स्य व्यवसायाला जरी फटका बसलेला असेल या पूरग्रस्त परिस्थितीमुळे, तर अशा शेतकरी मित्रांसाठी सुद्धा राज्य सरकारने जी मदत तर ती जाहीर केलेली, ती म्हणजे 6,000 बोटींची अंशतः दुरुस्ती ही होणार आहे। जरी एखादी बोट तुमची खराब झालेली असेल तर 6,000 रुपये त्याला दिलं जाणार आहे। त्यानंतर 15,000 रुपये पूर्ण नष्ट झालेल्या बोटाकरिता आहे। 3,000 रुपयाची मदत ही बाधित झालेल्या जाळ्यासाठी आहे आणि 4,000 रुपयाची मदत ही नष्ट झालेल्या जाळ्यासाठी मित्रांनो। तर अशा पद्धतीने मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकरी मित्रांसाठी सुद्धा राज्य सरकारने जी मदत तर ती दिलेली आहे। आता ज्या जिल्ह्यांना ही मदत देण्यात आलेली, तर त्यांना काही सवलती सुद्धा राज्य सरकारने सूट केलेल्या आहेत। त्यात म्हणजे जमीन महसुलात सूट मिळणारे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन होणारे, शेतीची निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती 1 वर्षासाठी असणारे, तिमाही वीज बिल माफी असणारे आणि परीक्षा शुल्कात माफी व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची फी सुद्धा माफ करण्यात आलेली आहे मित्रांनो। त्यानंतर रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी 10,000 प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादित मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील। याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली व निधी उपलब्धतेबाबत कारवाई करण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला आता जो रब्बी म्हणजे आपला हिवाळ्याचा सीझन येतोय, तर त्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये प्रति हेक्टरी रक्कम ही दिली जाते 3 हेक्टरपर्यंत, म्हणजे 30,000 रुपये तुम्हाला ते मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो। त्यानंतर मनरेगामधून सुद्धा काही शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे, ती म्हणजे जून ते सप्टेंबर या 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचं शेतजमीन खरडून गेलेली, तर अशा शेतकऱ्यांसाठी जी रक्कम आहे तर ती 3 लाख प्रति हेक्टर या मर्यादेत 2 हेक्टरपर्यंत ते 5 लाख रुपयेपर्यंतची रक्कम ही शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाणार आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत मित्रांनो। 47,000 रुपये तुम्हाला कॅश कंपन्सेशन मिळेल, पण तुम्हाला मनरेगामधून देखील 3 लाख रुपयेपर्यंतची रक्कम ही प्रति हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत रक्कम ही दिली जाणार आहे, जरी तुमची शेती नष्ट झालेली असेल तर। त्यानंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी सुद्धा तुम्हाला मदत मिळणार आहे। जरी तुमच्या विहिरीमध्ये गाड पडलेला असेल तर गाड करण्यासाठी तुम्हाला 30,000 रुपयाची मदत ही रोजगार हमी योजनेअंतर्गत दिली जाणार आहे मित्रांनो। त्यानंतर KYC संबंधित एक महत्त्वपूर्ण अपडेट सुद्धा राज्य सरकारने या JR मध्ये दिलेली, ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॉकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रीस्टॉकमध्ये KYC झाली आहे, अशा शेतकऱ्यांची माहिती DBT प्रणालीवर भरलेल्या माहितीची जुळत असल्याना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी DBTद्वारे मदत वितरणासाठीची जी आवश्यक KYC आहे तर ती प्रक्रियामधून सूट देण्यात येत आहे मित्रांनो। म्हणजे जी KYC प्रोसेस आहे तर ती कोणासाठी सूट करण्यात आलेली, तर ज्या शेतकरी मित्रांचा ॲग्रीस्टॉक योजना अंतर्गत फार्मर ID बनलेली आणि त्यांचा जो फार्मर IDचा डाटा आहे तो महाDBT पोर्टलशी मॅच होतोय, तर अशा शेतकऱ्यांना लाभ हा सुलभ पद्धतीने मिळणार आहे। त्यामुळे त्यांना KYC करण्याची गरज पडणार नाही मित्रांनो। बाकीच्या शेतकऱ्यांची जे डाटा आहे तर तो डाटा पंचनामाचा डाटा मॅच केला जाईल, तर त्यानंतर त्यांना जी रक्कम आहे तर ती अदा केली जाईल। परंतु ज्यांचा ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत फार्मर ID बनलेलं असेल, त्यांचा डाटा महाDBT पोर्टलशी जुळतोय, तर अशा शेतकरी मित्रांना DBTद्वारे मदत वितरणासाठीची आवश्यक KYC प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे या ज्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे बाधित झालेले कोणकोणते जिल्ह्यांना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे, तर त्याची सुद्धा लिस्ट राज्य सरकारने या शासन निर्णयासोबत जोडलेली। तर कोणकोणते जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले चला तर पाहूया। यात तुम्हाला यवतमाळ असेल आणि यवतमाळमध्ये जेवढी तालुके तर ते तालुके याच्यामध्ये जोडण्यात आलेले मित्रांनो। त्यानंतर अमरावती आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्यानंतर तुम्हाला खाली दिसू शकेल की
गडचिरोली, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या 31 जिल्ह्यांना पूरग्रस्त परिस्थितीमुळे जी मदतची रक्कम आहे तर ती रक्कम ही दिली जाणार आहे मित्रांनो। हे सर्व लाभ, सर्व बेनिफिट्स या जिल्ह्यांना मिळणार आहे। याच्यामधून बरेच जिल्हे वगळण्यात देखील आलेले आहे। आता यानंतर साधारण 5 जिल्ह्यांना या यादीमधून वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो। या जिल्ह्यांना या लाभापासून का वगळण्यात आलेलं, कोणता क्रायटेरियावर जिल्ह्याचं सिलेक्शन राज्य सरकारने केलेलं आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे या जिल्ह्यांना न ठेवण्याचं जे कारण आहे ते राज्य सरकार लवकरच स्पष्ट करेल। या संदर्भात जेही अपडेट येईल तर ती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसून येईल मित्रांनो। अशा पद्धतीने राज्य सरकारने पूरग्रस्त परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकरी मित्रांना भरपाई देण्यासाठी हा शासन निर्णय प्रसारित केलेला आहे। या शासन निर्णयाची पीडीएफ आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावतोय, सो तिथे क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता शेतकरी मित्रांनो।